राज्यात उष्णतेची मोठी लाट पसरली असून लातूरमध्ये कालच एका वृद्धाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। यानंतर आता पंढरपुरात सुद्धा उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली। पंढरपुरातील एका 24 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियाकडून करण्यात आलाय। पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख हा 24 वर्षाचा तरुण कडक उन्हातून घरी आला। यानंतर तो आजारी पडला। घरी दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती असून 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली। मृत दिनेश देशमुख राहत असलेलं घर हे पूर्ण पत्र्याचं असून यातच दुपारच्या उन्हात त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियाकडून करण्यात आलाय। विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये असून जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये सुद्धा तापमानाने 41 अंश सेल्सिअस डिग्रीपासून थेट 43 ते 44 डिग्रीपर्यंत वाढ घेतली। त्यामुळं सकाळी 10 वाजल्यापासूनच नागरिकांच्या शरीराची अक्षरशः लाही होत आहे। पंढरपूरमध्ये काल अशाच उष्णतेच्या तडाख्यात एक 4-चाकी कार जळून भस्मसात झाली होती। यानंतर आता दिनेश देशमुख या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू उष्माघातानं झाल्याचा दावा कुटुंबानं केल्यानंतर आता प्रशासनाने सुरक्षेसाठी सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे।